प्रामाणिकपणे सांगा, जर उद्या तुमची नोकरी गेली और मोठा खर्च आला, लाइक गाडी खर्च, घर खर्च, तर तुमच्याकडे किती पैसे आहेत की तुम्ही हे खर्च इझिली निभवू शकता? ओके, लाइक उद्या जर तुमची नोकरी गेली, तर किती महिने विदाऊट दुसरी नोकरी मिळेपर्यंत तुम्ही तुमचे घरचे एक्सपेंडिचर करू शकता इझिली. जर माहीत नसेल और उत्तर 0 असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, माझं नाव इंदू बनसोडे आहे आणि मी एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड मीन्स तुमच्या लाईफमध्ये अचानक येणाऱ्या खर्चासाठी ठेवलेला फंड. ओके, हा इमर्जन्सी फंड ना तुमचं सेव्हिंग आहे ना इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, सो इमर्जन्सी फंड म्हणजे तुमची लक्झरी लाईफ पण नाही की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड जमा झालाय, तुम्ही ठेवलाय आणि तो तुम्हाला फोन घ्यायचा आहे, तर तो फोनसाठी स्पेंड केला नाही, असं नाहीये की मला फर्निचर माझं खराब झालंय घरचं नाही, आता माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे, मला इमर्जन्सीमध्ये सोफा घ्यायचा आहे, माझ्या इमर्जन्सी फंडमध्ये फोन खराब झालाय, मला फोन घ्यायचा नाही. इमर्जन्सी फंड म्हणजे तुमची लक्झरी नाही. इमर्जन्सी फंड मीन्स तुमच्या अचानक येणाऱ्या गरजासाठी. ओके, शॉर्ट टर्म सेव्हिंग म्हणजे शॉर्ट टर्म गोलसाठी, लाईक तुम्हाला फोन घ्यायचा आहे, ट्रॅव्हल करायचा आहे. शॉर्ट टर्म गोल मीन्स सेव्हिंग. ओके, लॉंग टर्म गोल मीन्स तुमचे इन्व्हेस्टमेंट. ओके, आणि हेल्थ रिगार्डिंग तुमचा काही खर्च असेल, हेल्थ म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स. ओके, आणि इमर्जन्सी फंड हा तुमच्या अडचणीच्या वेळेसाठी लागणारा पैसा, लाईक तुमचं घराचं काही काम निघालं. फॉर एक्झाम्पल, माझी एक फ्रेंड होती, तिच्या बाथरूमचा वरचा फ्लोअरच खाली पडला. ओके, त्याने काय झालं, तिच्या तिला तिच्या डोक्यामध्ये टाके बसले आणि तिचं हॉस्पिटलाइज झाली. तर हॉस्पिटलाइजचा जो पण काही खर्च होता तो मेडिकल इन्शुरन्सने कव्हर झाला. ओके, पण तिच्या घरचं ते अचानक काम निघालं. तो काम तिने कशातून केलं, तर तिने ऑफिसमधून लोन काढलं होतं. ओके, तर ऑफिसमधून हे सगळं इमर्जन्सी फंड असल्याने काय होणार आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, की तुम्हाला ना कर्ज घ्यायला लागणार आहे, ना तुम्हाला कोणावर अवलंबून राहावं लागणार आहे, ना तुम्हाला क्रेडिट कार्ड यूज करायची गरज पडणार आहे. इमर्जन्सी फंड असला तर तुम्हाला क्रेडिट कार्ड यूज करायची गरज नाहीये, लोकांकडून मागायची गरज नाहीये, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही पीसफुल असाल की माझ्याकडे काही खर्च आला अचानक, तर हा मी त्या माझ्या इमर्जन्सी फंडने मी घेऊ शकतो. ओके, तर इमर्जन्सी फंड इतका महत्वाचा आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, तर इमर्जन्सी फंड आता कळलं तू किती महत्वाचा आहे, तर तो किती असावा. जर तुम्ही सिंगल असाल, तुमच्याकडे काहीच रिस्पॉन्सिबिलिटी ना, फॅमिली ना काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तुम्ही सिंगल असाल, तर 3 to 6 मंथ तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असावा. लाईक तुमची सॅलरी 10,000 आहे, मी बेसिक करते, 10,000 सॅलरी आहे, तर तुम्ही 3 महिने 30,000 और 6 मंथ 60,000 तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड मध्ये सेव्ह करू शकता. बट विथ फॅमिली तुम्ही असाल तर तुम्हाला 6 ते 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असावा. ओके, आणि हा इमर्जन्सी फंड तुम्ही कुठे ठेवू शकता, की जो तुम्ही इझिली विथड्रॉ करू शकता, इझिली ऍक्सेसिबल असेल आणि सेफ असेल. ओके, लाईक तुम्ही एफडी मध्ये ठेवू शकता, सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवू शकता, और इवन म्युच्युअल फंड मध्ये पण, लिक्विड फंड मध्ये पण तुम्ही ठेवू शकता, की तुम्ही इझिली तो काढू शकता. ओके, तर पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा इमर्जन्सी फंड बिल्ड होईल, तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचा इमर्जन्सी फंड बिल्ड झालाय तर तुम्ही तुमच्या बेसिक एक्सपेंडिचर पण तुम्ही ह्या इमर्जन्सी फंड मधून करा. तुम्हाला लक्झरी लाईफ जगायची ती पण हे इमर्जन्सी फंड मध्ये मधून यूज करायला सुरुवात करा, की मी नेक्स्ट मंथ मध्ये ऍड करेल. नाही, इमर्जन्सी फंड फक्त हा इमर्जन्सीसाठीच ठेवा. आणि जर तुम्हाला काही दुसरं स्पेंड करण्यासाठी तुम्ही शॉर्ट टर्म सेव्हिंग करायला स्टार्ट करा. त्या अमाऊंट मध्ये, त्या सेव्हिंग पासून तुम्ही ते शॉर्ट टर्म गोल घेऊ शकता. लाईक तुम्हाला फोन घ्यायचा, तुमचं फर्निचर खराब झालं, फर्निचर घ्यायचंय, ते शॉर्ट टर्म साठी, या ट्रॅव्हल करायचं, ते शॉर्ट टर्म सेव्हिंग पासून सुरुवात करा. आणि इन्व्हेस्टमेंट हा तुमच्या भविष्यासाठी सेव्ह करा. आणि हे सगळं विथ इमर्जन्सी फंड, विथ सेव्हिंग, विथ इन्व्हेस्टमेंट, तुमचा हेल्थ इन्शुरन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, लाईक मी तुम्हाला माझ्या फ्रेंडचं एक्झाम्पल दिलं, तिला लागलं होतं, तिचा लागलेला जो खर्च, डॉक्टर हॉस्पिटलचा जो खर्च होता, तिच्या हेल्थ इन्शुरन्सने कव्हर झाला. आणि जो तिच्या घराचा खर्च होता तो तिच्याकडे इमर्जन्सी फंड नसल्यामुळे तिला लोन घ्यावं लागलं. ओके, ऑफिसमधून, तिचा तो त्याने झालंय, ते कव्हर तर झालंय, पण तिला किती प्रेशर आलं होतं, तिला किती रिक्वेस्ट करायला लागली होती. जर इमर्जन्सी फंड असेल तर आपल्याला हे सगळं करायची गरज नाही पडणार, ना कोणाला रिक्वेस्ट करायची गरज आहे, ना कोणाकडून लोन काढायची गरज आहे, ना कोणावर अवलंबून राहण्याची गरज आहे. हे सगळं करून तुमच्या मनात एक वेगळी शांती असेल जेव्हा तुमच्याकडे फंड असेल. ओके, तर प्लीज तुमचा इमर्जन्सी फंड बिल्ड करायला स्टार्ट करा. छोट्या अमाऊंट पासून स्टार्ट करा. 1-2 महिन्याचा इमर्जन्सी फंड बिल्ड करायला स्टार्ट करा, आणि करता करता तो 12 महिन्यापर्यंत घेऊन जा. ओके, तर इमर्जन्सी फंड बिल्ड करायला स्टार्ट करा. थँक्यू.